घरामधलं मंदिर, घरामधला देव्हारा असावा, पण त्याला कळस का नसावा? काय कारण आहे? याचं उत्तर असं आहे, कळस जर परवानगी दिली तर लोक मोठं मंदिर, मोठं मंदिर, मोठं मंदिर, आणखी मोठं, त्याच्या ईर्ष्येवर घरातच मंदिर बांधतील लोक, मग बाहेर येणार नाही. एवढ्या करता घरातल्या मंदिराला कळस नसावा आणि एक मंदिर गावकऱ्यांनी बांधावं. तिथे तेली, माळी, मराठा, वंजारी, धनगर, डोहोर, लोहार सर्वांनी एका ठिकाणी यावं. का? धनगर, डोहोर, लोहार, वंजारी, बंजारा, मराठा, ब्राह्मण, तेली हे सारे एका झेंड्याखाली आले पाहिजे. का? संघर्ष करण्याकरता. कोणाला वाटलं पाहिजे का कीर्तनामध्ये ही बाई माझ्यापाशी बसली होती, हा बाप माझ्यापाशी बसला होता, हा आपण एक आहोत असं वाटलं पाहिजे जेव्हा संकट काल येईल तेव्हा. म्हणून गावकऱ्यांनी मंदिर एक बांधलं, तिथे सप्ताह ठेवला, साऱ्या गावाने एका ठिकाणी यावं. कोणतरी म्हणते का एखादी बाई का माझ्यापाशी तू भिलाची बसली पलीकडे हो नाही का? इथे सर्वांना सारखेपणा आहे असं आहे. ते आपल्या ऋषीमुनींनी काढलं. काय कारण आहे? आपल्या समाजामध्ये जे वर्ण पाडले ते कर्मानुसार पाडल्या गेले असं आहे. एकही प्रमाण नाही का जिथे या समाजाला दूर लोटलं. नाही नाही नाही. भगवान राम शबरीकडे गेले आणि शबरीचे गुरु कोण होते? मातंग. मग राम जर मातंगाकडे गेले तर काय राहिलं? अस्पृश्यता. हा सांगा तुम्ही. आपल्या धर्मात हे नव्हतंच, पण नंतर पुढाऱ्यांनी आणून वर्गवारी करून आपल्या मतदानाकरता हा खोटा डाव केला. परंतु आपल्या ऋषीमुनींनी मंदिरं बांधून एका ठिकाणी साऱ्या समाजाने यावं. मग ब्राह्मण असो, तेली असो, डोहर असो, लोहार असो, चांभार असो, कुंभार असो, सारे एका ठिकाणी. हे माध्यम आहे यात्रेचं, हे माध्यम आहे कीर्तनाचं, हे माध्यम आहे कथेचं. हा एका ठिकाणी यावं आणि एका वेळेस पंक्तीत बसावं साऱ्या समाजाने. हा कसा आला? नाही. तो कसा आला? नाही. सर्व एका ठिकाणी. किती मोठं एकीकरण केलं आपल्या साधूंनी. केवढा मोठा धर्म आपला. मुसलमानाला झाले 1445 वर्ष, इंग्रजांना झाले 2025 वर्ष. आणि तुमचं सांगतो 1 अरब 96 करोड 8,53,126. तुम्ही हिंदू कधी? 1 अरब म्हणजे 100 करोड. 1 अरब 96 करोड. मुसलमान 1445 जन्माला आला, ख्रिश्चन 2025 आणि तुम्ही 1 अरब 96 करोड 8,53,126. किती तुम्ही जुने आहात. या जगावर सत्ता होती हिंदूची, जगावर. साऱ्या दिशा होत्या ताब्यात हिंदूच्या. नंतर आले हे जन्माला, बुद्ध म्हणा, जैन म्हणा, हे तर आताच आले. पण याच्या आधी 2025 वर्षापूर्वी फक्त ख्रिश्चन आला, बाकी कोणी नव्हतं यात. इतके तुम्ही जुने आहात म्हणून टिकले आतापर्यंत. किती आक्रमण झाले, करोडो आक्रमण झाले, तरी भारतातला हिंदू संपला नाही. याचं कारण मुख्य आहे कथा, मुख्य आहे कीर्तन, मुख्य आहे मंदिर. रामाच्या मंदिरामध्ये डोहरही पाया पडतो, चांभारही पाया पडतो, मांगही पाया पडतो, मराठाही पाया पडतो, वंजारी पाया पडतो. एक राम सारा पाया पडतात. अजिबात मतभेद नाही आपल्यामध्ये. हे आवश्यक आहे. सप्ते आवश्यक आहे, कथा आवश्यक आहे, कीर्तन. याच्यामध्ये पुढारी घालत जाऊ नका. म्हणजे राजकारणातली पुढारी, नाही तर तुमचं हे टिकणार नाही. तुम्ही ऐकून राहिले का झोपले? जागे आहेत ना? इथं घालत जाऊ नका, हे बंद पडेल तुमचं. पुढाऱ्यांना धर्माचं काही घेणं नाही आहे. पुढाऱ्यांना फक्त मोठं व्हायचं आहे, मतदान मिळवायचं तुमचं. चांगलं आहे का? मी काँग्रेसचा नाही, मी BJPचा नाही, पण मी कट्टर हिंदू आहे. पण हिंदू असलं पाहिजे. मोडून जाईल हे सारं. गावकरी काय पागल आहेत का तुमच्या गावातले सप्त्याचे पुढारी? हेच तर फार मोठे आहे. हे काही करू शकतील, याच्यात ताकद आहे ती. 1 दिवसाचा कार्यक्रम, 2 दिवसाचा, हे कलाकार वाजवणारे, हे गाणारे कसे गेले उभे? तुमच्या गावात मुक्कामी आहे हे 2-3 दिवस. यांना लेकरं आहे,
पाखरा आहे, एक एक बायको आहे, एकच बायको असते म्हणा. उभे केले का नाही? काय तुम्ही काय करू शकत नाही हो. गाव सारं करू शकते. पुढाऱ्याला मतदानापाशी ठेवा, सप्त्यात काही देऊ. सप्ते या पुढाऱ्यांनी मोडले, गावच्या गाव नष्ट केले. आपला समाज संपून जाईल. मला कुणाचं वैर नाही आहे, पण मला माझ्या समाजाचं प्रेम आहे, जीव आहे माझा. का समाज जर संपला तर पुढे काही राहणार नाही. ही कथा त्याचं उत्तर आहे. हे जे आहे हा समाज, हा त्याचं चिंतन आहे. हे त्यांची कृपा आहे. हां, महिना आपले कामं सोडून हे लोक लागतात मागे, महाराज लोकांच्या, पखवाजाच्या, टाळकऱ्यांच्या. या आमच्या गाव सप्ताह आहे, तुम्हाला असं तसं. कसं किती कष्ट आहे ते, सोपं आहे का? नाही 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 नाही. गाव सांभाळा, पुढारी राम राम करा. विठ्ठल आपलं सुख आहे. हा, कथा आपलं सुख आहे, कथा आपला आनंद आहे. हा, आणि संसारामध्ये मनुष्य किती मोठा झाला तरी तो आनंद भोगू शकत नाही, सुख भोगत असतो. सुख कसं आहे? सुखाला विरुद्ध शब्द आहे. सुख दुःख, थंड गरम, रात्र दिवस, लहान मोठा, काळा गोरा. तर सुखाला दुःख, पण आनंदाला शब्द आहे काय? विरुद्ध नाही. आनंद महानंद, परमानंद, ब्रह्मानंद. आनंद देवाचं स्वरूप आहे आणि सुख संसाराचं स्वरूप आहे. सुख बदलत राहत असते. हा, सून आली म्हणजे सुख होत असते. आषाढी वारला एक पाटील साहेब उशिरा आले. महाराजांनी विचारतो उशिरा का आले? म्हणे सुनबाई आली. म्हणे सुनबाई कशी आहे? म्हणे देवी आहे. देवी म्हणे कोणती देवी? कालिका का सरस्वती? पण देवी आहे. आणि कार्तिकला विचारलं महाराजांनी, पाटील लग्न काय म्हणते मुलाचं? व्यवस्थित आहे. सुनबाई काय म्हणते? 4 महिन्याने. लगेच म्हटले पाटील, नाव नका घेऊ तिचं, अज्जात गोडी निघाली. 4 महिन्यामध्ये सुख आहे ते. मुलगा झाला म्हणजे सुख होत असे संसारिकाला. आणि तोच मुलगा जर बायकोच्या मतानं वागायला लागला तर माय म्हणत असते का तू जन्माला आला तेव्हा जर तर. मामासाहेब दांडेकर सांगायचे, तूच साऱ्या गावभर पेढे वाटत फिरली, आता घे दणका. सुख आहे ते. सुख बदलत राहत असते. बोललं का? सुख बदलत राहत असते. बोललं का? सुख कमी जास्त होत असते. असं आहे ते. तुम्ही कमी जास्त होऊ नका बरं का. लाल शर्ट गडबड करू नका. अहो, आपल्याला संपवायचं वेळेत आपल्या. असं आहे. तुकोबारा सांगतात, संसारिकाला आनंद मिळत असतो, परमार्थिकाला आणि संसारिकाला सुख मिळत असते. मला सांगा, खारक्यामधलं वरचं खातो का आतलं खातो? वरचं. जसं खारक्यातलं वरचं खातो तसं बदाम मधलं इमानदारनं सांगा आतलं खातो. जसं बदाम मधलं आतलं खातो तसंच पिकलेल्या आंब्यातलं कुठलं खातो? मधलं. वरचं टाकतो, आतलं टाकतो, मधलं खातो. जसं आंब्यातलं मधलं खातो तसंच पेढ्यातलं कुठलं खातो? सगळं खातो. काही घेणे व काही टाकणे याला सुख म्हणतात, आणि पूर्ण घेणे याला आनंद म्हणतात. सुनबाई शिव्या देते परंतु 12 वाजले की जेवायला बोलवते. म्हणून सासऱ्याने सुनेच्या शिवीकडे लक्ष द्यायचं नाहीत म्हणता का? टाकून द्या, शिवी टाकून द्या, जेवण घ्या. असं आहे. म्हणजे काही टाकणे काही घेणे, पारमार्थिक आनंदा करता आला. म्हणून तर लिहितात ना तुकोबार, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, ए भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला
आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदची पुर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा. परमात्म्याच्या चरणापाशी आनंद आहे. म्हणून संसारिकाला आनंदाच्या भोगाकरता आपल्या साधू संतांनी यात्रा काढल्या, आपल्या साधू संतांनी उत्सव काढले, आपल्या साधू संतांनी सप्ते काढले. का? सर्व समाजाने भोग घ्यावा एका ठिकाणी बसून 8 दिवस, असं चिंतन आहे. हा, तसा कोरडा भोग घ्यायचा नाही. संगीतामध्ये संगीत परमात्म्याचा प्रसाद आहे असं आहे. संगीत देवाची देणगी आहे असं शास्त्र आहे. आपला संप्रदाय मोठा सुंदर आहे. आपल्या धर्मामध्ये मोठी सुंदर व्याख्या केली. हा, बाईने कुंकू लावायचं, लालच लावायचं. का? लाल हा रंग बलिदानाचा आहे. म्हणून मी तुमच्याकरता घरदार सोडून आली, प्रसंगी मरून जाईल पण तुम्हाला टाकणार नाही, याला म्हणतात कुंकू. हा, असं आहे. हा, लग्न व्हायच्या आधी 2 वेण्या, लग्न झाल्यावर 1 वेणी. काय कारण आहे? आधी माहीत नाही नवरा कोणता आहे, नोकरीवाला आहे का, शिक्षक आहे का, वावरातला आहे, वखऱ्यावरचा विष्णू माहीत नाही. लग्न समजलं मग हा नवरा आपला कसं सुंदर आहे पाहिजे. हा, साऱ्याच गोष्टी आपल्या ताऊन सुलाखून आहे, एकदम तपासून आहे, अभ्यासून आहे. हा, बाईने कुंकू का लावावं, 2 बाजूला 2 भांग का करावे, वेण्यामध्ये 3 पदर का असं इथून शास्त्र आहे. हा, त्रिवेणी काय कारण आहे यार, इथून शास्त्र आहे. भलतं शास्त्र सुंदर आहे आपलं. टिकली आपल्या संप्रदायामध्ये धर्मात मान्य नाही. का? टिकली टिकली नाही तर हुकली असं शास्त्र, असं चिंतन आहे. पण काळ मोठा बदलला, आता काय करावं. आपल्या धर्मामध्ये फार लोकांनी, आपल्या साधू संतांनी बलिदान देऊन हे सर्व तयार केलं असं आहे. हे कृपा आहे त्यांची. कशी? अजून 10 वर्षामध्ये मुसलमानांनी देशात प्रवेश केला तर राष्ट्र मुस्लिम केले. 10 वर्षामध्ये 100 देश आहेत जगातले, 100 देश आहेत. 20 वर्षामध्ये प्रवेश केला, संपून टाकले, राष्ट्र मुस्लिम राष्ट्र केले. एकच देश असा आहे का इथे एवढे वर्ष मुसलमान राहिला, ख्रिश्चन राहिला, समाज हिंदुस्थान बदलू शकला नाही. याला मुख्य कारण आहे मंदिर, मुख्य कारण आहे कीर्तन, मुख्य कारण आहे सप्ते आरत्या, हे सर्व याला मुख्य कारण, याची अत्यावश्यकता आहे. विठ्ठल मग देवाने हाक दिली समाजाला, माझ्या मागे या. देव बोलला नाही म्हटलं आधी देवा लोक समाजाला. का? समाजाला समजते असं बोलले देव तुकोबारायला. काय काय कळत नाही समाजाला. हा, नाही काय कवड्या एक ज्ञानोबा म्हणतात, एका पैशा करता जो आगीत उडी घालतो त्या लोकांना कळत नाही का? कळते. देव तुकोबाराय म्हण लोकांना माझ्या मागे या म्हणा, मी म्हणत नाही तुम्ही म्हणा, म्हणे मी म्हणत नाही म्हणा तुम्ही. देव म्हटलं यांना काही कळत नाही. म्हणे काय कळत? काही ना काहीच कळत नाही. काय कळत नाही? यांना काहीच कळत नाही. समाजाला काय कळत नाही? मला काही कळत नाही हे ज्याला कळते त्याला काहीतरी कळते, पण मला काही कळत नाही हे ज्याला कळत नाही त्याला काहीच कळत नाही. तुम्हाला कळलं का नाही? काय कळते समाजाला? फक्त मला काही समजत नाही हे समजत नाही. मी सर्वात हुशार समजते. एका गावामध्ये पाऊस कमी पडला, विहिरीला पाणी लागलं नाही, टाकीतलं पाणी कमी झालं, गावाला पाणी प्यायला मिळेना. सरकारने योजना आणली, विहीर खोदली, विहीर भयंकर आत खोदली बरं का. त्यामध्ये जमिनीमध्ये रसायन वर आलं आणि त्या रसायनातलं पाणी टाकलं टाकीमध्ये. ते पाणी गाव पिलं आणि पागल झालं बरं काय. सारं गाव पागल झालं. महिला पागल, माणसं पागल, सरपंच पागल, उपसरपंच पागल. मग प्रश्न पडला मुख्यमंत्र्याला, पंतप्रधानाला, काय करावं. मग त्यांनी जाहिरात दिली, आमचं एक गाव पागल झालं, 2000 माणसाचं कोणी दुरुस्त करते काय. एक डॉक्टर तयार झाला, त्यानं सांगितलं इतके रुपये लागल, पैसे दिले, चेक दिले आणि तो डॉक्टर त्या लोकांना दुरुस्त करण्याकरता गावात आला.
2000 लोक ताब्यात घेतले, भिंती बांधल्या 8-8 फूट 20 फूट दगडाच्या, आणि भयंकर लोकांना सुधारायला लागला. 12 वाजेपर्यंत तो लोकांना समजून सांगायचा, पागल लोकांना. आणि 12 वाजले की पागल जेवायला जायचे. जेवायला जाताना एक पागल भिंतीला कान लावायचा. डॉक्टर म्हणायचा, ए पागला, भिंतीला कान काय लावतो, जा जेवायला पुढे. तो डॉक्टरला म्हणायचा पागल, ए चुप, चुप, बुर. पागल पागल काय खरं असते, पागल काय ही ही हु हु. आम्ही पूर्वी राहायचो पंढरपूरमध्ये चातुर्मास. एक दिवस चाललो चंद्रभागेत आंघोळीला 4 वाजता. एक पागल झोपला होता पोटावर, थंडीमध्ये मरणाची थंडी होती, पोटावर झोपला होता, अंगात कपडा नव्हता, आणि गाणं म्हणत होता, मेरे नशीबों में तू नहीं शायद तेरा इंतजार करता हूं. मी काही बोललो नाही. 2 पावलं पुढे गेलो, तो लगेच पाठीवर झाला. त्यानं गाणं बदललं, ढगायला लागली कळं. मग मला नवं वाटलं, मी आलो मागे. म्हणे का रे, म्हणे काय तू 5 मिनिटापूर्वी पोटावर झोपला होता म्हणे. हा गाणं म्हटलं. म्हटलं हा. मेरे नशीबों में म्हटलं हा. लगेच पाठीवर झाला. म्हटलं हा. गाणं बदललं. म्हटलं हा. मराठी. म्हटलं हा. ढगायला लागली कळं. म्हटलं हा. कसं काय कसं काय कसं काय तुम्हाला माहित नाही काय. म्हटलं नाही. तुम्हाला समजत नाही काय. म्हटलं नाही. तुमचा अभ्यास व्हाया गेला म्हटलं मला. म्हटलं सांग ना काय झालं. तुम्हाला सांगू, कॅशेट पलटून टाकली म्हटलं. मला हे समजना, तो पागल का आपण पागल. पागल पुढे खतरा. डॉक्टर म्हणा, ए जा पुढे. तुम्हाला डॉक्टर बोलणं बंद करा. 6 महिने हटकलं डॉक्टरनी. 6 महिने कान लावला पागलानी भिंतीला. डॉक्टरला 6 महिने असं वाटलं, याला हटकतो तरी हा कान लावतो. ज्या अर्थी त्या अर्थी भिंतीतून काहीतरी ऐकायला येत असलं पाहिजे. एक दिवस डॉक्टरनीच कान लावला. कशाला भिंतीला. 15 मिनिटं काहीच ऐकू आलं नाही. डॉक्टर म्हणा, का रे पागला, 15 मिनिटं कान लावला, काहीच ऐकू आलं नाही रे. तो पागल म्हणतो डॉक्टरला, पागला, मी 6 महिने लावला, मला नाही ऐकू आलं. म्हणजे काय, ज्याला काही समजत नाही तोही म्हणतो मला समजते. हा, जेव्हा वाटल आपल्याला काही कळत नाही तेव्हा आपण साधूपाशी जाऊन त्याला सांगू, देवा महाराज मला सांगा. सांगा विनवी तो तुम्हाशी, सांगा विनवी तो तुम्हाशी. कधी समजत नाही हे कळल्यावर. तुकोबाराकडे समाजाला काही कळत नाही. तू म्हण त्यांना, काय म्हण, माझ्या मागे या. मग देव म्हटला, या माझ्या मागे. अभंगाच्या पहिल्या याल तरी या रे
देवाच्या म्हणण्यानुसार मग आवाज दिला. समाजाला म्हटलं माझ्या मागे या. कशा करता याचं काय कारण आहे? देव म्हटला तुम्हाला पूर्ण पोटभर देणार आहे. आज पोटभर देत तुम्हाला, पण पोट भरत नसते कधी. 5 जकार कधी भरत नाही. जकार म्हणजे ज पासून सुरू होतात ते. सकार म्हणजे स पासून, आकार म्हणजे अ पासून. 5 जकार कधी भरत नाही पूर्ण. हा, पहिला जकार कोणता? पोंगे वाजायला लागले कडे आता. अरा 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 विठ्ठल पहिला जकार जलाशय. जलाशय म्हणजे समुद्र. समुद्र आता कोण्या कोण्या लेकर तोंड धरा बाबा. लेकर लय हाय ती. आता काय करेल काय माहिती. आता लक्ष देऊ नका तिकडे. अर मग तर लय झाला आता. त्यांचं कीर्तन नाही काय राहून दिले त्या माणसात. ते गेले ते. विठ्ठल विठ्ठल. जलाशय म्हणजे समुद्र भरत नाही कधी. किती पाऊस आला, फार नद्या वाहत गेल्या, समुद्र भरत नाही कधी. दुसरा जकार जातवेदो. जातवेदो म्हणजे अग्नी. अग्नीने एक गाव खाल्लं आता संपून जाईल. नाही नाही नाही, अग्नी सर्व पृथ्वी जाळून टाकते पण संपत नाही. 2 जकार. तिसरा जकार जाया. जाया म्हणजे स्त्री. स्त्रीचं मन भरत नाही. कशाने? साडीने आणि सोन्याने. हा, बाईच्या अंगावर 5 तोळ्यात दागिना आहे आणि बाई लग्नात गेली आणि दुसऱ्या बाईच्या गळ्यामध्ये दागिना 1 तोळ्याचा आहे. फक्त डिझाईन वेगळी आहे. हिच्या गळ्यात 5 तोळे, त्या गळ्यामध्ये 1 तोळ्याचा. पण डिझाईन वेगळी असल्या बरोबर बाई तिच्या गळ्यातले पाहिल्याशिवाय राहतच नाही. तिरपटम तारपटम कुंभटम दसकटम. सोन्यानं मन भरत नाही बाईचं. आणि साडी 200 साड्यात बायांना. आता 200 कपाट जर उघडलं आणि लेकरू सांडलं थांबलं कपाटापाशी तर साड्या पडून लेकरू अंदर दबून जाईल एवढ्या साड्या. पण तरी सुद्धा भावाच्या बहीणच्या घरची साडी, ननंदीकडची जर साडी बरोबर आली नाही तर बाई नवऱ्याला 4 तुमच्या बहीणच्या घरचं बोंदर बघा, तुमच्या बहीणच्या घरचं मांडवेवालीचं बघा, जाळं माशाचं. मन भरते. जाया. जलाशय जातवेदो जाया. चौथा जकार जामातो. जामातो म्हणजे जावाई. जावयाचं मन कधी भरत नाही. जावायला किती देऊ द्या. कधी कधी मला असं वाटते सारे जावाई एका लाईन मध्ये उभे करावे आणि एका बंदूकच्या गोळीनं मारून टाका. म्हणजे त्यात मान नंबर लागला म्हणून हे करत नाही. जामातो मनच भरत नाही. मुलगी गेली बापाच्या घरी, आंब्याचा रस खायला लागली आणि आम्हीने खाताना म्हटली बाबा तुमच्या जावयाला असले आंबे लय आवडतात. सासरा म्हटलं टेन्शन घेऊ नको, तुझ्या नवऱ्याकरता आंबे घेऊन जाय. बाई आंबे घेऊन आली पिशीभर. कुठं? नवऱ्याच्या घरी. बरं काय. आणि आवाज दिला इकडे या. काय म्हणतं? इकडे या. पिंट्याचे बाबा इकडे या. काय म्हणतं? इकडे तर बघा. मी माझ्या बापाला सांगितलं तुम्हाला आंबे आवडतात. माझ्या बापानं आंबे दिले पिशीभर. पिशी 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 आंबे पिशी 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 आंबे पिशी पिशीभर आंबे दिले. बघा या इकडे. नवरा म्हटला 10 वेळा सांगता आंबे दिले आंबे दिले. आंबेच दिले काय झाडं दिले आंब्याचे? मुलगी गेली 8 दिवसांनी. नवरा म्हटला आंबे दिले झाडं दिले का आंब्याचे? काळजी करू नको, तुझ्या नवऱ्याच्या नावानं झाडं करतो 5 स्टॅम्पवर झाडं केले नवऱ्याच्या नावानं सासऱ्यानं. बरं का. बाई आली इकडे या. म्हणे काय म्हणतं? इकडे या. तुम्ही म्हटले ना मला मागे आंबे दिले झाडं दिले काय? माझ्या बापानं तुमच्या नावानं 5 झाडं केले आंब्याचे. इकडे या. बघा स्टॅम्प. काय म्हटलं पिंट्याचे बाबा? टॅम्प. काय म्हणतं? झाडे आले. झाडं 10 वेळा सांगतं झाडं दिले. झाडच दिले का आंब्याचं वावर दिलं? जाव्याचं मन भरत नाही. जामातो. जलाशयो जातवेदो जाया जामातो. आणि 5वा जकार जठरो. हा, किती जेवू द्या. एक व्यक्ती एवढा जेवला पंक्तीमध्ये, एवढ्या जिलेब्या खाल्ल्या का नरड्यात जर बोट घातलं तर बोटाला जिलेबीच्या कड्या लागायच्या. तरी जिलेबीची एक कडी तोंडाच्या बाहेर ठेवली अशी
एक नळी आणि आला कढी वाढणारा, कढी कढी ए ये बुडी. म्हटला पुढे काही आला होतं, जो तोंड तर पूर्ण भरलाय ना कढी, तुला काय घेणार, या नळीच्या पुंगळीतून गेल पण टाक माझ्या हातात कढी. एवढा जेवला. मग घरी गेले. नवरा म्हटला, दुपारी बायको म्हटली तुम्ही फार जेवले म्हणे. हा जेवायचं काय, अजिबात जेवायचं नाही. संध्याकाळी 6 वाजता पोहोचले, जेवायचं काय, आता जेवायचंच नाही. 7 वाजले, जेवायचं काय, अजिबात जेवायचं नाही, भूक नाही. दुपारी फार जेवलं, आता जेवायचं काय, अजिबात जेवायचं नाही. 7 वाजले, 8 जेवायचं काय, जेवायचंच नाही, अजिबात भूक नाही. फक्त आता एक कर, 2 चपात्या कर तूप लावून, आणि थोडा शिरा कर आणि भाजी कर वड्याची, आता काही जेवायचं नाही. दुपारी सोट्या दम लावून जेवला आणि जेवायचं नाही म्हणतो. फक्त थोडे भजे कर आणि थोडी वडे कर आणि थोडी चपाती कर आणि थोडा शिरा कर. ए कर कर. शास्त्रकार सुद्धा पोट भरत नाही. आणि पोट जर भरत नाही, देव कसं काय म्हणतो मग, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पुरे मनाला तबरी, पुरे मनाला तबरी, पुरे मनाला तबरी, पुरे मनाला पुरे आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, हे पोट भरी, पोट भरी, आजी देतो आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. भरत नाही या 5 गोष्टी. मग पोट भरत नाही, देव कसं काय म्हटला पोट भरत देतो, काय कारण, याचं उत्तर असं आहे का देवाला सिटी नाही मारली पाहिजे. चांबल्याचं पोट म्हणायचं नाहीये, देवाला मनाचं पोट म्हणायचं आहे. का, ज्या माणसाला लहानपणामध्ये भाकर नीट खायला मिळाली नाही, त्या माणसाला जर विचारलं तुम्ही गावचे मालक झाले, आज इस्टेट फार आहे गावामध्ये 1 नंबर, तुम्हाला आता काही पाहिजे काय, तुमचं मन भरलं काय, तो म्हणतो मन भरलं पण थोडं अमेरिकेतलं आणा म्हणजे मला बरं वाटलं. म्हणजे काय, या जन्मातल्या माणसाला तृप्ती नाहीये. किती असू द्या, काही असू द्या, किती मिळू द्या, मनाच्या पलीकडे देवाने दिलाय असं आहे बरं का. तरी सुद्धा मन भरत नाही. पण मन एका ठिकाणी भरते, कुठे, परमात्म्याच्या चरणापाशी. हा, मन सारं गाव फिरते. माशी टोपीवर बसल, माशी शर्टावर बसल, माशी घाणीवर बसल, माशी अन्नावर बसल, आणि जशी माशी अन्नावर बसल तशीच माशी अग्नीवर सुद्धा बसल. बरोबर ए बरोबर का, तुला माहित आहे अग्निपाशी गेलं की संपलं. तसं मन सारं गाव फिरल पण मंदिरात जाणार नाही. हा, चौकात बसल, गावाचा उकिरडा उखरल, इकून गंगी गेली आणि तिकून नाम्या गेला, तुला काय घेणार रे. गावचा उकिरडा उखरल पण मंडपात नाही येणार. का, मंडपात आलं की मन शिल्लक राहत नाही असं शासन. हा, मन सारं गाव फिरत असं ते नाही करणार, सर्वच करल. मोबाईल पाहिल तासन तास, म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाया पागल झाल्या मोबाईलला. लाव थुका करवर, लाव थुका कर खाली. म्हाताऱ्या महिलांच्या हातात मोबाईल पाहिले म्हणजे असं वाटते साऱ्या महिला ट्रकात भराव्या, कुठं न्याव्या सांगत नाही.
वय संपत आलं बाई, हिशोब द्यायचा आहे देवाला. माळ कधी जपशील, कधी करशील रामकृष्ण हरी? तुला संग्रह करायचा, मरायचा ना आता. हा, मरावं लागणारच आहे ना. का पुन्हा कसं आहे, कधी मरावं लागणं हा हिशोब नाही. हा मंडप कपड्याचा, हा उद्या परत राहील याची गॅरंटी आहे. पण मंडपाच्या खाली जेवढे बसलो त्यातले किती राहतील सांगता येत नाही. आज कोणी मरू नका, मारून हा होईल, पण सांगता येत नाही. मरा वाटत नाही. कोरोनामध्ये कोटी कोटी माणसं मेले, अब्जाधीश मेले. हां, दोघंच नाही मेले. कोणते कोणते? एक तुम्ही आणि एक मी. तुम्ही नाही मेले ऐकायला आले नाही काय? मरावं लागणार आहे. मराव कुणाला लागल? ज्याला मराव वाटते त्याला मरावं लागल. ज्याला मराव वाटत नाही त्याला मरावं लागणारच आहे. नाही मला घेऊ ना. एवढं जर समजा म्हणजे साशंक आहे तर इतकं कसं काय वेळ घालवतो? जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमविले. तुकाराम महाराज. कसं तुला कळत नाही? हा, परमात्म्याच्या पायाकडे मन लाव. करमन बंदगी, करमन बंदगी. हा, मन तिकडे लाव आपण. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. एकदा म्हण. करी न सांगशी ते काम. एकदा तू म्हण, मंदिरात जातो, तू म्हणशील ते मी ऐकल तुझं. असं आहे का? मन देवाकडे गेलं म्हणजे शिल्लक राहत नाही, असं शास्त्र आहे. मनाला मोठी ताकद आहे. मन फार भरभटते, पण मन एक मोठं सुंदर आहे. काय? देवाकडे गेलं की मग पुन्हा मागे येत नाही. तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागोती. मन शांत करण्याकरता परमात्म्याचा प्रसाद आहे. असं आहे. मन शांत फक्त देवाच्या पायापाशीच होते, मन शांत होत नाही कुठंच. असं आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले, देव म्हटला का तुम्हाला मी तृप्त करणार आहे. म्हणजे काय? तुम्हाला पूर्ण शांत करणार आहे. आणि शांती करता एकच जागा आहे, परमात्म्याचे पाय. असं आहे. आता कोठे धावे? काय कारण आहे? देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. कासया तेजीन प्राण आपुलागे माय. कासया तेजीन प्राण आपुलागे माय, आपुलागे माय. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखिले तुमचे निवांत राहिले मन. कासया तेजीन प्राण आपुलागे माय. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. कासया तेजीन प्राण आपुलागे माय. 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 अशी ताकद आहे परमात्म्याच्या पायामध्ये. असं आहे. म्हणून देव म्हटला माझ्या मागे या. आजी देतो पोट भरी. लोकांनी घाई केली, मग देव म्हटला हळूहळू चाला. हो हळूहळू चाला.
म्हणजे काय, माळ घातली, गुरु केला, परमार्थ स्वीकारला, रस्त्याला लागलो, मग लागल्या बरोबर यश आलं पाहिजे अशी भावना असते माणसाची. तुकोबारा सांगतात एवढी घाई करायची नाही. का? जसं तूप खाल्ल्या बरोबर रूप येत नाही. काय स्पीकर, हा, जसं खारीक बदाम खाल्ल्याबरोबर मनुष्य व्यवस्थित दिसत नाही, हळद लावल्याबरोबर ज्याप्रमाणे मुलगी गोरी होत नाही, त्याप्रमाणे परमार्थामध्ये प्रवेश केल्याबरोबर यशत नसते. मग काही दिवस घातले पाहिजे असं आहे. काही दिवस त्यात टाकले पाहिजे, काही दिवस तपश्चर्या केली पाहिजे, भजन केलं पाहिजे, एकांतवास केला पाहिजे, वाऱ्या केल्या पाहिजे, संघ केला पाहिजे, हां, गुरुसेवा केली पाहिजे. सर्व करावं लागणार आहे. एकदम यशत नसते. आणि आलेलं यश लवकर, आलेलं यश लवकर निघून जात असते. म्हणून घाई करायची नाही. मी माळ घातली अजून आमचं कसं नाही, मी देव करतो आमचं बरं कसं नाही, हे करतो तसं नाही आहे. ते चांगलं आहे का? एक व्यक्ती शेतामध्ये गहू पेरला, बरं काय, पण खातो भाकरी. आणि एका व्यक्तीने शेतामध्ये ज्वारी पेरली, पण खातो चपाती. तो म्हणतो याच्या शेतात ज्वारी आहे, चपाती कसं काय खातो? तो म्हणतो याच्या शेतामध्ये ज्वारी आहे, चपाती कशी काय खातो? माझ्या शेतात गहू आहे, मी भाकरी कशी काय खातो? अरे त्याच्या शेतातली चपाती ते त्यानं मागच्या वर्षी जे पेरलं त्याची आहे ते, बरोबर? बरोबर, आता तर नाही. त्यानं मागे केली ना उपासना, हा, मागच्या उपासनेचं ते फल आहे ना. एका बाईकडे पाहुणे आले, बाईनं स्टो खाली काढला, चाबी फिट्ट केली, 2-4 पंप मारले, रॉकेल आणलं बर्नलवर. रॉकेल आणल्यावर गरम झालं बर्नल, स्टो सुरू केला, चहा केला, पाहुणे निघून गेले. आणि 5 मिनिटात दुसरे पाहुणे आले, बाईनं स्टो खाली काढला, चाबी फिट्ट केली आणि फक्त पंप मारले. आणि पंप मारून फक्त आग पेढीची गाडी टच केली, बर्नलला स्टो सुरू झाला. काय कारण आहे? बर्नल गरम आहे, आधी थंड होतं. तसंच आहे, ज्याचं बर्नल गरम त्याला टच केला की भडका, ज्याचं बर्नल थंड डगन 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 डगन. हा फरक आहे. आता आपली परमार्थामध्ये प्रगती किती आहे हा अंदाज लागतो मागे आपण काय केलं, असं आहे. हा, ज्याची या जन्मामध्ये ओढ आहे परमार्थाकरता, त्याने मागे पुण्य केलं. जन्मोजन्मीच्या सायासे, जन्मोजन्मीच्या सायासे, सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्वी पुण्य केले ओ माये, विटे लाधले या विठोबाचे पाये, पूर्वी पुण्य केले ओ माये. अगं पूर्वी भजन केलं ग, पूर्वी पुण्य केलं ग, त्याचा परिणाम आहे हा. खूप जन्म भजन करून तेव्हा वाटते माणसाला कथेमध्ये यावं, हां, तेव्हा वाटते कीर्तनामध्ये येऊन बसावं, वाटत नसते. कित्येक लोक तुम्ही पहा मंदिराच्या सभोवताल बसले असतील, टंगळे लांब करून पिचकारी थुकत, पहा तुम्ही,
काय कारण आहे? इथं मंदिर आहे, सुंदर मंडप आहे, गायन वादन सुंदर आहे, कीर्तन चालू आहे. येऊन बसा की अहा अहा कसं काय? तसंच थुकायला थुका आंबट चुका असं म्हणता येतं. जर काय त्याशिवाय काय असते? तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली तेव्हा त्या विठ्ठले कृपा हो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले देवाला विठ्ठले कृपा केली देवा त्या विठ्ठले कृपा केली देवाला विठ्ठले कृपा केली देवाला विठ्ठले कृपा केली. एका वाक्यात सांगतो, संसारातलं सर्व सुख मागच्या पुण्यावर, सर्व दुःख मागच्या पापावर. हा असं आहे. चेहरा सुद्धा चांगला मिळण्याकरता पुण्य लागत असते. ज्याने मागील जन्मामध्ये सोनं दान केलं त्याला या जन्मात चेहरा चांगला मिळत असतो. कनक दाने कांती निर्मळू म्हणजे काय? कनक म्हणजे सोनं. सोन्याच्या दानाने चेहरा चांगला मिळतो. म्हणून ज्याला पुढे चेहरा चांगला मिळावा वाटते त्याने या जन्मात सोनदान करा. मला नका करू. पण कनकदाने हा पिंपा गरीबा लेकरं काळे सावडे असतात पण नाक डोळे सुंदर असतात. गरीब आहे पण नाक डोळे सुंदर. आणि श्रीमंत माणसं लेकरं पहा, पैशावाल्याचे तिरपटम तारपटम कुनबटम दसकटम. रुपा करता पुण्य पाहिजे का नाही? हा कित्येक नवरे पाहायला फार सुंदर असतात म्हणून कधीच बायकोला गाडीवर नेत नाही, त्याच्या टू व्हीलरवर. ती म्हणते प्रकाश नेतो, रमेश नेतो, मला का नेत नाही? तुला काय नेऊ ग वगार तोंडे. हा पाहायला सुंदर बाई पुंडलिक वरचा. कधी कधी बाई सुंदर असते पाहायला, नवरा भल्ला खतरा असतो. म्हणून नवरा जर चाललाय बस स्टँडवरून तर नवरा जातो 1 किलोमीटर पुढे, बाई फार मागे राहते. का कुणीच नाही म्हटलं पाहिजे हे चित्र या बाईचं आहे. पुण्य आहे ते. हा पिंपा बंगल्याचं पुण्य वेगळं, लेकराचं पुण्य वेगळं. दशरथ राजा अयोध्येचा मालक होता, पुण्य होतं. पण मुलगा नव्हता पोटी, त्याकरता पुण्य केलं, कोटी रुपये खर्च केले, पुत्र कामेष्टिकेला जन्माला आला राम नंतर. म्हणजे काय? मुलाचं पुण्य वेगळं आणि बंगल्याचं पुण्य वेगळं. ज्याच्या घरी राहायची सोय नाही, झोपडपट्टी पहा तुम्ही, मुसलमान पुरा पहा, लेकरच लेकरं, किती लेकरं, काळे काळे किट. हां 1-2-4 नालीत, 2-3 पलंगाखाली, 2-3 उशीत घुसले, लेकरच लेकरं, काळे काळे किट. चड्डी नाही, बनेन नाही, कोरा खट, जर्मनचं ताट, 10-12 चुरमुरे, दिवसभर पर डर. राहायला घर नाही, लेकरच लेकरं. आणि कित्येक लोकांकडे बंगल्यावर बंगले, कोकरू सुद्धा नाही लेकरं कुठलं काढलं. म्हणजे का? बंगला घे, पोरग मागायचं, ए तात्या. लेकरं किती घे, घर मागायचं. प्रकार आहे पुण्य, कोटी प्रकार आहे पुण्याचे. हा रूपवान स्त्रिया पती निम्म्या सोडून निघून जातो. हा ज्या बाईचा नवरा ना पाहायला धड ना वागायला धड, जगतोय संडास बी करतोय, मुततो बी, जगतो अंतुरणामध्येच सर्व तिथंच पुंडलिकवर, एकत्र पुंडलिकवरचा मरतच ना. बरोबर ए बरोबर. प्रताप आहे तो पुण्याचा. पुण्य केलं आयुष्यात आयुष्यमान भवती स्वरूपवान भवती, त्याला आयुष्य मिळते, त्याचं पुण्य ते आहे. हे इकडे पडलं पुण्य, असं चिंतन आहे. परमार्थाचा पुण्याचा प्रताप आहे, प्रताप आहे पुण्याचा. सर्व पुण्यामध्ये मोठं पुण्य कोणतं? परमार्थ. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे परमभाग्याची संपत्ती, तेथ मी परमात्मा वशवर्ती. नाथ भागवत.
मनुष्य देहात आला आणि भारतात आला, पुण्य केलं. आणि त्यापेक्षा वेगळं पुण्य कोणतं? परमार्थ करायला लागला. हा, म्हणून ते म्हणतात लवकर फल मिळणार नाही, घाई करायची नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, फक्त जाताना तुमच्या बाबतीचे विचारात टाकून द्या. तुका म्हणे साना घाट, तुका म्हणे साना घाटे, 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 तुका म्हणे साना घाटे. तेने नका भर पोटे, अरे तेने नका भर पोटे, आधी देतो पोट भरे, आधी देतो पोट भरे, पोट भरे. तेने नका भर पोटे, आधी देतो पोट भरे, पुढे म्हणाल तो बरी, पुरे मनार मनाला
पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरे बार घुमाय हो बार घुमाई हो बार घुमाई हो बार हो ना हरे विठ्ठल भगवान फिरे ज्ञानेश्वर महाराज फिरे गुरु तुकाराम महाराज फिरे हरि जय जय परमात्म्याचा अवतार करोडो वेळा झाला. बहुते अवतारी अवतारला देव. अवताराची राशी हा ज्याप्रमाणे धान्यामधलं धान्य किती आहे, यात किती दाणे आहे ज्वारीचे मोजल्या जात नाही, त्याप्रमाणे परमात्मा करोडो वेळा जन्माला आला. पण एकाही अवताराने काला नाही केला. काला फक्त कृष्णाने केला. म्हणून आजच्या दिवसाला कृष्ण चिंतन सांगायचं. आणि ते सांगायचं कुठलं, द्वारकेतलं बोलायचं नाही. बरं काय, बरं काय, मथुरेमधलं सांगायचं काय नाही, गोकुळामधलं सांगायचं. काय कारण आहे, मथुरेत जन्माला आला, गोकुळामध्ये गेला आणि द्वारकेमध्ये गाव निर्माण करून निघून गेला. पण कुठलंच सांगायचं नाही, तेवढंच सांगा. म्हणजे काय? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे गोकुळे गोकुळे. म्हणजे मग बाकी देवाने चैत्र केलं नाही काय, चैत्रच केलं सर्व ठिकाणी. मग तिकडचं मानायचं नाही, इकडचं सांगायचं. हे सांग म्हणजे असं कसं काय, एखाद्या बाईने म्हटलं मला फक्त नवरा मान्य आहे कुठपर्यंत, जोपर्यंत पैसे कमवतो तोपर्यंत. म्हातारा झाला आता मला नाही पाहिजे, असं असते काय. पूर्ण मानला पाहिजे की नाही मग पती मानायचा तर. गोकुळातला माना आणि मथुरेतला मानू नका आणि इथला मानू नका. काय कारण आहे याचं उत्तर सांगतो ऐका. काय, गोकुळामध्ये जे केलं त्याचं आचरण करता येत नाही, उच्चार करता येते फक्त. का, गोकुळामध्ये 12 गाव अग्नी गिळला, जमते का आपल्याला. बिडी पितांना जर आग पेटीची काडी मागे आली, नजर चुकून जळत जळत आणि चटका लागला बोटाला तर तर तिंदा फर. जमते का, 12 गाव कसं अग्नी गिळताय, ते करायचं नाही. मला काय म्हणायचं, देवाने डोंगर उचलला म्हणजे गोवर्धन उचलला गोकुळामध्ये, नाही का. आणि आपल्याकडून जमते काय ते, आपण सल्फेटचं पोतं 30 किलोचं बायकोला म्हणतो लाव बरं हात मागून पोत्याला. काय जमते, हे आपण उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. पण गोकुळ सोडल्यानंतर जे केलं टोटल निजधामाला जाईपर्यंत त्याचं आचरण करायचं. काय केलं, कंस मारला आणि देव झाला मालक मथुरेचा. पण मथुरेमधला सुतळीचा सळा न उचलता अंगावरच्या कपड्याने देव गेला द्वारकेमध्ये. हे ज्याचं आहे त्याला देऊन दिलं. कुणाला, कंसाच्या बापाला, उग्रसेनाला. मग ज्याचं आहे त्याला देणे याचा उच्चार करायचा का आचरण करायचं, आचरण करायचं. 4 एकर वावर आहे, पटवाऱ्याला 10,000 रुपये द्यायचे. दोघं भाऊ आहोत, 4ही एकर आपल्या नावानं लिहून घ्यायचं, बाबाची खोटी सही करायची. बरोबर ए, बरोबर. आचरण त्याचं 2 एकर देऊन टाका त्याला. आचरण पुढे सांगतो ऐका. देवाचे भावकी देवाची, देवाचे पोरं, देवाच्या सुना, देवाचा कुटुंब बयकलं, त्रास द्यायला लागलं, परेशान झालं, चांगलं वागत नव्हते. मग देवाने आज्ञा केली समुद्राला बुडून टाक. समुद्र म्हटला नाही बुडत. म्हटलं देव म्हटलं आहे बुडव, नाही बुडत. म्हणजे का, तुझे नातू आहे, तुझ्या सुना आहेत, तुझे पोरा, सगळं बोलतो, तुम्हाला बुडून टाक. बुडत नाही म्हटलं. देवाने दम दिला. टोटल समुद्राने देवाचे संपूर्ण लेकरं, सुना, नातोंड, पतोंड सर्व बुडून टाकले. आणि बुडवता बुडता बुडता 2 यादव निसटले. त्यातलाच एक मुलायमसिंग यादव आणि दुसरा लालू प्रसाद यादव. 2 यादव निसटले. एवढे परेशान करून राहिले. सारे यादव जर शिल्लक राहिले असते तर तर तुमची टक्कल भर देवान बुडून टाकले. मला सांगा, गुन्हा कुणी केला तो आपला सुद्धा दुसरा, त्याला मारून टाकणे हे आचरण आहे, ते केलं पाहिजे. हां, नाही तर मग आपल्यावर आलं
चुकून टाका, नाही तसं नाही. एका गावामध्ये गावकऱ्यांनी 10-12 पोरांनी कुत्रं मारलं, खंडाऱ्यामध्ये कुत्रं मारलं. त्याचे बाप गेले बामणाकडे. बामण बुवा म्हणे काय, आमच्या पोरांनी कुत्रं मारलं. मग काय करावं? बामण म्हटला पापातून मोकळं व्हायला ज्याच्या पोराने कुत्रं मारलं त्याच्या बापाने 1 ग्रॅम सोन्याचं कुत्रं करून मला सप्रेमेट द्या, तुझं पाप मोकळं होईल. गावकरी बदमाश होते. एक गावकरी म्हटला बामण बुवा म्हणजे काय, काल कुत्रं मारताना तुमचा गोविंदा त्याच्यात होता, तुम्ही काय देता? बामण म्हटला थांबा, कुत्र्याचा रंग कसा होता रे? म्हणे काळा. काळा काय? मग काही टेन्शन नाही. काला कुत्तम पोट्टो ने खंडारे में किया खतम, कुछ घेणं ना देणं वारे बामण. बामणावर जेव्हा उलटी तेव्हा ब्राह्मण म्हटला थांबा, कुत्रं काळं होतं काय? मग त्याला काही पाप लागत नाही. असं असते काय ते? काळे माणसं किती बी मारा त्याला काय होतंय तवा, असं असते काय? काळे मारा की गोरे मारा, खून आहे तो. हां, याला म्हणतं विप्रलिप्सा, म्हणजे आपल्यावर आलं ढकलून दिलं. नाही, देवाने द्वारका बुडवून टाकली. का? म्हणून त्याला देव म्हणतात. हजारो वर्ष झाले परमात्मा निघून गेला, पण अजून लोक ना सांगणारे कंटाळले ना ऐकणारे कंटाळले. हजारो कीर्तन ऐकता तुम्ही काल्याचे, तरी माणसाचं आता नको ऐकायला असं होत नाही. काय कारण आहे? देव आहे ना तो. लाखो वर्ष झाले राम निघून गेले, तरी ना रामकथा सांगणारे कंटाळले ना रामकथा ऐकणारे कंटाळले. काय समज असतो कथेला. शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये 1 वाजेपर्यंत लोक बसले पाहिले आम्ही आमच्या कथेमध्ये. 1 वाजेपर्यंत रात्री. काय आकर्षण आहे कथेमध्ये. रामकृष्ण हरी. किती देव बलवान होते. दोन्ही देवांनी सुख नाही भोगलं. असं आहे. लग्न झालं, सीता आली, धोबी बोलला, वनवास मिळाला, निघून गेले. तिकून आले, पुन्हा धोबी बोलला, पुन्हा टाकून दिलं सीतेला. जमिनीमध्ये जाईपर्यंत सीतेला सुख नाही मिळालं, निजधामाला जाईपर्यंत रामाला सुख नाही मिळालं. कृष्णाला काय सुख मिळालं? जन्म झाला मथुरेमध्ये, दुष्टाच्या घरी, कोकणामध्ये वाढला, तिथून निघून गेला द्वारकेमध्ये. द्वारकेत गेल्यावर घरचे भाऊबंद असे वागायला लागले. देवाने बुडून टाकले. असं आपल्या समोर सुना, नातवंड. देव रडत होता झाडाखाली बसून. करोनी निज कुळाची होळी, श्रीकृष्ण बैसला पिंपळा तळी. स्वतःच्या डोळ्याने आपलं कुटुंब बुडताना पाहिलं. बायकांचे आवाज ऐकले. रडत होता. डाव्या पार उजवा पाय ठेवला होता. अंगठा प्रकाशामध्ये चमकत होता. तो अंगठा चमकला म्हणून पारध्याला वाटलं एका पक्षाचं तोंड चोचाय वाटते. पारध्याने बाण मारला. नाही का? कर्मे विंधिले शारंगधर, कर्मे निर्वंश झाले सगर, पर्यशी गवारा सादर. कर्मे विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. बरं आहे. रामाला सुख नाही मिळालं, कृष्णाला सुख नाही मिळालं, पण निघून गेल्यावर सुद्धा आपल्याला किती सुख मिळते ऐकण्यामध्ये. किती सुख मिळते. कसा आनंद होतो आम्हाला सुद्धा सांगताना. किती सुख मिळते. किती देव झाले मोठे रामकृष्ण. जन्म गेला. त्या परमात्म्याने गोपाळांच्या आग्रहानुसार एक दिवस काला गोपाळाने आग्रह केला म्हणून द्यायचं ठरवलं. मग देवाने आज्ञा केली. चला वळू गाई, 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 चला वळू गाई.
गाई लावळू गाई गाई लावळो गाई लावळो गाई लावळो एके ठाई पैसू देऊ बहु केली वनवना बहु केली वनवना बहु केली वनवना बहु केली वनवना हो पैसू देऊ विशिष्ट वय झालं म्हणजे जास्त लक्ष द्यायचं नाही संसारामध्ये. हा सुनबाईने स्वयंपाकघर सांभाळलं तर सासूने स्वयंपाकघरात लक्ष द्यायचं नाही. कशाची केली ग भाजी पंचफुला, तुला काय घेणं आहे ग चंद्रकला. जे केली असन ते खात जा, खोबरं पसली राहा. काय बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन. फार कष्ट केले आता. एकदा पोराने वावर सांभाळलं म्हणजे बापाने लक्ष द्यायचं नाही. का रे प्रकाश प्रकाश, बाबुडीच्या शेतात काय पेरलं रे गदी बुकीत. अरे तिथं सोयाबीन पेरू नको. काय म्हटलं ए प्रकाश, तुला काय घेणार रे. सोयाबीन पेरो अगरबत्ती लाहो, तुला काय घेणार. कोपऱ्यात बसला राहा, जेवण करत जा, मंदिरात जाऊन बस जप करता. नाही, या वयात हे करायचं नाही. 70 वर्ष वय झाल्यावर जर माणसाला अजून संसारामध्ये लगाव असेल तर त्याने पाप केलं. या वयात लक्ष द्यायचं नाही त्याने. का खूप केलं, आता बस झालं, शांत झालं पाहिजे. बहु केली वनवन, फार वनवन केली. आता शांत राहायचं का. आता देवाकडे जायचं हिशोब द्यायसाठी. तुकोबाराय म्हटले, देव म्हटला ए बस झाला आता. चला वळू गाई चला वळू गाई हा बैसू जेऊ एके ठाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवना बहु केली शांत राहायचं. बहु केली वनवना चांगली चप्पल सुद्धा कधी घातली नाही. बनेन फाटली तरी बदलली नाही. किती दिवस दाढी करायचं राहिलो, पैसे जाईल म्हणून अजिबात खर्च केले नाही. आता तसं करायचं नाही. बहु केली वनवन. हा म्हणून तुम्ही जोपर्यंत पैसे कमवत आहात तोपर्यंत काही काही पैसे काढून पोराला माहित नाही, बायकोला माहित नाही, असे बँकेत ठेवत जा लपून लपून. तुमच्या नावानं ठेवाल नाही तर माझ्या नावानं ठेवा. माझ्या नावानं नका ठेवू, तुमच्याच नावानं ठेवा.
पण शिल्लक राहिले पाहिजे वारी करायला, मंदिरात द्यायला, महाराज लोकांच्या पाया पडायला, पंगत द्यायला पैसे राहिले पाहिजे शिल्लक तुमच्या. नाही तर मग खर्च करत जाल, इस्टेट घेऊन टाकाल. इस्टेटवर नजर असते. म्हणून बहु केली वन वन आपला निघून गेला टाईम. आपली वेळ संपून गेली. आमच्या विष्णुपंतांनी सांगितलं मला की अजून 10-5 मिनटं घ्या, नाही तर मी 2 वाजता संपणार होतो. असं आहे बरं का. आमचे माणिकराव यांचा माझा खार संबंध आहे 20-25 वर्षापासून. अर्जंट ते म्हटलं यावंच लागेल तुम्हाला. म्हटलं लांब आहे थोडं. काल दत्तजयंती होती वडगाव रासाई शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये. आजही जास्ती कीर्तन आहे, पण त्यांच्यामुळे पण इथे आल्यावर समाधान झालं. काय झालं का लोक शांत आहेत. हां मग हे पोंगे वाढले 2-4, पण पोंगे बंद केले त्या माणसाने. वा मला लागेल. हां यातलेच पोंगा बंद म्हणजे कमाल आहे. हा किती मनुष्य खतरा असला पाहिजे. मला वाटतं पोंगे की खरं नाही, पण शांत केलं. वा अशीच एकी ठेवा, असंच एकत्र राहा. तेली माळी धनगर मराठा वंदर असा भाव करू नका आता. का तुम्ही जर असं करत राहाल तर या देशात तुम्हाला राहायला मिळणार नाही. का विपक्षी पार्ट्या, हिंदू विरोधी पार्ट्या ज्यांनी 500 वर्ष परमात्मा रामाला तळवटामध्ये ठेवलं, ते लोक तुमचं चांगलं पाहत नाही. देवाची शपथ सांगतो भगवान शंकराची. तुमचा संपवायला आले त्यांनी मुस्लिम राष्ट्र जाहीर केलं होतं पांडुरंगा, पण ते देवाची कृपा झाली रामकृष्णाने झालं. फार खराब आहे. म्हणून आपल्या समाजामध्ये असं करायचं नाही. गावकऱ्यांचं आपलं मिटवायचं, पुढाऱ्यांना जास्त घालायचं नाही बरं का. हां का पुढाऱ्यामध्ये पक्ष लोक असतात, संपून टाकतात. सप्ते संपू नका, एका ठिकाणी राहा. अशीच परमात्मा तुम्हाला बुद्धी देव आणि असंच तुमचं साम्राज्य वाढो. प्रभूचरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर जय जय. कंठीधरिला कृष्ण मने गाजने प्रकाश एकमेका वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम मने भूमंडळी आम्ही